राज्यातील लोकसभा निवडणूक महायुतीनं एकत्रित लढवल्या, परंतु आता या निवडणुकीत महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना फटका बसलाय. भाजपच्या पराभवासंदर्भात राष्ट्रवादी संघाकडून अजित पवार यांच्या पक्षाला जबाबदार धरलं जात आहे. संघानं अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच महायुतीत अजित पवार यांना एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीत भाजपनं अजित पवार यांना झटका दिला. अजित पवार यांच्या पक्षाऐवजी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिला. नाशिक शिक्षक मतदारसंघात महेंद्र भावसार हे अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत, तर किशोर दराडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. भाजपनं मात्र शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांना शिक्षक मतदारसंघात प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांनी शिंदेच्या सेनेचे उमेदवार किशोर दराडे हेच महायुतीचे उमेदवार आहेत असा उल्लेख केलाय. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत एकटं पाडले जात असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.